सगळ्यांना जय श्रीराम। हे माऊली दिल्ली शोभायात्रेचं 5वं वर्ष आहे आणि माऊलीच्या कृपेनं आणि सर्वांच्या सहभागानं खास करून महिला मंडळ, सगळ्या ड्रेसकोड मधल्या साध्या महिला मंडळ आणि इतर सर्व नागरिक या सगळ्यांच्या सहकार्यानं अतिशय सुंदर अशी यात्रा झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणावर सगळे भाविक त्याच्यामध्ये सामील झाले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना म्हणजे प्रत्येक महिला आणि पुरुषांनी मला हे सांगितलं की आम्हाला पंढरपूरचा आनंद मिळालेला। तर मला असं वाटतं की आमच्याकडे नगद मोठे देणगी आहे, भाऊ आहे माऊलीचे आमच्याकडे, ते पंढरपूरचा आनंद मिळणे हेच आमचा उद्देश होता। ते पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या लोकांसाठी म्हणून एक छोटा आनंद देण्यासाठी आपण ही यात्रा सुरुवात केलेली आहे। त्याच्यासाठी तरी पूर्णतः झालेला आम्हाला आनंद वाटतो आणि एका मोठ्या ध्येय प्रमाणामध्ये ही यात्रा झाली। आणि सुरुवातीला ही सुरुवात जी आहे नामदेव मंदिरामध्ये, संत नामदेव मंदिरामध्ये आरती वेळेत मग टावर येतो, टावर रिंगण केल्यानंतर तिथून शोभायात्रेची रचना करून मग बालाजी मंदिर, गुरुद्वारा चौरस्ता, गणपती हनुमान मंदिर, हनुमान चौक आणि एसपी ऑफिस चौक आणि त्यानंतर आपला सांगता जे आहे महाप्रसादाला स्वामी समर्थ मंदिर मध्ये होणार आहे। आता त्याला जर मोठी आपला शेतकरी भाऊ कधी सुखी व्हावा, पाऊस चांगला पडावा, सर्वजण आनंदाने आणि मिळून राहावं, स्थैर्य आणि शांतता आपल्या देशाला मिळावी। पण त्याचबरोबर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, आज कुठेतरी सनातन संस्कृतीवर संकट घोंगावत आहे, ते संकट सुद्धा माऊलीने दूर करावं एवढी प्रामाणिक इच्छा आहे। अर्थात असा आहे, नित्य नूतन सगळ्यांना सामावून घेऊन समोर जाणारी सत्य आणि शाश्वत विचारधारा म्हणजे ही माणुसकीची विचारधारा आहे। याच्यामध्ये सगळ्यात विश्वासात प्रत्येक माणूस येतो, जैन, बुद्ध, शीख, इतर सर्व हिंदू हे सनातनीच आहेत। हे छत्तीसगड सोडून सांगून कुठे फक्त मुसलमान, ख्रिश्चन आणि पारशी हे बाबासाहेबांनी आपले प्रमुख 4 सांगितलेले आहेत की आपल्या सगळ्यांमध्ये ऐक्य पाहिजे। जैन, बुद्ध, शीख आणि इतर हिंदू यांनी समोर एकजुटीने जावं, आपली देश एक करावी आणि येणाऱ्या देशावरचं संकट त्या पद्धतीनेच आपण सोडू शकू असं मला वाटतं। आता भावी पिढीचा आपण विचार करावा आणि सगळ्या हिंदूने जागृत व्हावं असं प्रामाणिक ही हिंदू प्रश्न ह्या 5 वर्ष आहे माऊलीच्या कृपेनं आणि आमच्यामध्ये जेवढी ताकद आहे आणि सगळ्यांचं सहकार्य मिळालं त्याच्यामुळे अनंत काळ आपण चालू राहावे अशी मी माऊली करून प्रार्थना करावी। दोन युवा पिढीला एकच आव्हान पडेल की आज आपली युवा पिढी जी आहे भक्तीच्या माध्यमातून किंवा त्यांना आपल्या संस्कृतीचं काही शिकवण मिळत नाही। दुर्दैवाने आपल्या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंबपद्धती नाहीशी झालेली आहे आणि आपल्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये कुठेही आपल्या सनातन संस्कृतीचा अभ्यास नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। कुठेतरी त्या म्हणून मी आव्हान यावेळेस केलं होतं, 5 ते 15 वर्षाच्या मुलाला तुम्ही या दिंडीत घेऊन या, त्यामुळे त्यांना याचं दर्शन घडेल आणि आपल्या संस्कृतीबद्दल काही ना काही माहिती मिळेल। तर आपल्या तरुण पिढीला जर भरकटू द्यायचं नसेल, वेगवेगळ्या ज्या वाम मार्गाला लागायला वेगवेगळ्या याच्यामध्ये ते हे केले जात आहेत, अडकले जात आहेत, ते दूर राहण्यासाठी हा भक्ती मार्ग आणि आपला जो खास सनातन संस्कृती शिकवण आहे ती कुठेतरी परत एकदा सुरू होण्याची गरज आहे। गुरुकुल परत एकदा सुरू व्हावं आणि आपलं शिक्षण गव्हर्नमेंटने आपल्या प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये सनातन संस्कृती शिक्षण द्यावं असं मला वाटतं। धन्यवाद। शांती दे मामाला सांगितलं पालखीत घ्या म्हणलं आता हो शिकायत का। मागच्या 5 वर्षापासून ही गायत्री मंदिरापासून ही
दोन मिनिट जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम सोबत राहणारे आमचे गणेश ठाकूर जे राम